नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन युनिक रेसिपी बरोबर आपल्या आवडत्या YouTube चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे किशा काकाज किचन। आज आपण जो पदार्थ करणार आहोत मित्रांनो, तो अतिशय वेगळा आणि युनिक आहे। याचं कारण आज आपल्या पदार्थाचं नाव आहे शाकाहारी गोळी बिर्याणी। आता शाकाहारी या शब्दावर भर देण्यामागचं कारण की गोळी बिर्याणी किंवा गोळी पुलाव हा जो पदार्थ आहे हा प्रामुख्याने मांसाहारी पदार्थ आहे, कारण त्याच्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या गोळ्या असतात त्या प्रामुख्याने मटन आणि चिकनच्या किम्यापासून तयार केल्या जातात। पण आपण ज्या आज गोळ्या करणार आहोत या बिर्याणीसाठी त्या पूर्णपणे शाकाहारी पदार्थांपासून करणार आहोत आणि म्हणूनच हा एक युनिक पदार्थ आहे। चला तर मग बघूया या पदार्थासाठी लागणारे साहित्य आणि त्याची कृती कशी करायची। मित्रांनो, ह्या वैशिष्ट्यपूर्ण रेसिपीसाठी लागणारे जे साहित्य आहे ते साहित्य आता आपण बघून घेऊ। या ठिकाणी भात करण्यासाठी आपण 1 किलो बासमती तांदूळ 2-3 वेळा धुवून साधारण अर्धा तास भिजवून घेतलेला आहे। गरम मसाल्यामध्ये आपण शहाजिरे घेतलेले आहेत 1 चमचा। तुमच्याकडे शहाजिरे नसतील तर साधे जिरे जरी वापरले तर चालेल, पण बिर्याणीला शहाजिऱ्यामुळे एक चांगली चव येते। त्याच्यानंतर लवंगा घेतलेल्या आहेत 5-6, 1 इंच दालचिनीचा एक तुकडा घेतलेला आहे, 4 हिरवे वेलदोडे घेतलेले आहेत, 1 चक्रफूल घेतलेला आहे, 1 मोठी वेलदोडी घेतलेला आहे आणि 1 चमचाभर काळी मिरी घेतलेली आहे। त्याच्याबरोबरीने आपण मिरच्या देखील टाकणार आहोत त्या पाण्यामध्ये उकळत असताना, आणि याबरोबरीनंच त्यामध्येच पुदिना आणि कोथिंबीर आपल्याला घालायची आहे। हे झालं आपल्या बिर्याणीचा भात करण्याबाबतीत। त्याच्यानंतर आपण ज्या गोळ्या करणार आहोत या किंवा गोळी बिर्याणीसाठी त्यासाठी लागणारं साहित्य जे आहे ते 1 बटाटा घेतलेला आहे उकडून, त्याच्याशिवाय 1 कप मसूर घेतलेली आहे, त्या मसुरा कुकरमधून उकडून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर सोया चंक्स घेतलेले आहेत। या सगळ्या साहित्याचा वापर करून पुदिना, कोथिंबीर, मिरची, त्याच्यानंतर डाळीचं पीठ, या सगळ्या साहित्याचा वापर करून आपण गोळे तयार करणार आहोत। या गोळ्यांचा मसाला करण्यासाठी जे आपल्याला साहित्य लागणार आहे त्याच्यामध्ये 4 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत, 3 मोठे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला धने-जिरे पावडर, गरम मसाला, बुक्का, हळद या सगळ्या गोष्टींचा वापर करून आलं, मिरची, लसूण यांची पेस्ट घालून आपल्याला हा मसाला करून घ्यायचा आहे गोळ्यांचा, आणि त्या गोळ्यांच्या मसाल्यामध्ये आपल्याला शिजलेला भात त्याच्यावरती पसरायचा आहे। अशा पद्धतीने आपली तयार होईल शाकाहारी गोळा बिर्याणी। आता मित्रांनो, सर्वप्रथम आपण गोळे तयार करण्याची तयारी करूया। गोळे तयार करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मसुरा घालून घ्यायचे आहेत। यामध्येच आपण आपले गरम पाण्यामधून काढून घेतलेले जे सोयाबीन चंक्स आहेत ते घालून घेऊया। 3 मोठे चमचे मिरची आणि आलं लसणाची पेस्ट घालून घेऊया। त्याशिवाय चवीनुसार मीठ घालून घेऊया। मसाल्यांमध्ये आपण थोडी हळद, लाल तिखट, थोडे जिरे पावडर, धने पावडर आणि गरम मसाला घालून घेऊ, आणि या सगळ्या गोष्टींना मिक्सरमधून बारीक वाटून घेऊ। मिश्रण जे आहे मगाशी मिक्सरमध्ये घेतलेलं ते व्यवस्थित वाटून झालेलं आहे या पद्धतीनं। आता याच्यामध्ये उकडलेला बटाटा किसून घेऊया। मित्रांनो, या मसूर आणि सोया चंक्सच्या मिश्रणामध्ये आपण बटाटा किसून घेतलेला आहे, त्याच्याबरोबरीनं गरज असेल तेवढं डाळीचं पीठ आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। त्याच्यामध्ये थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत, आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून आपण
त्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत. मित्रांनो, या पद्धतीनं आपलं हे गोळ्याचं साहित्य तयार झालेलं आहे. आता हाताला थोडंसं पाणी लावून घ्या आणि याचे छोटे छोटे आकाराचे गोळे करून घ्या. त्या आकाराचे साधारण छोटे छोटे गोळे करून घ्या. सुरुवातीला एखाद दुसरा गोळा थोड्याशा तेलामध्ये तळून बघा. गोळे फुटत नसतील तर बाकीचे सगळे गोळे तळून घ्या. नसेल तर डाळीचं पीठ थोडंसं वाढवून परत मळून घ्या आणि त्याचे गोळे करून तळून घ्या. हे आपलं तेल तापलेलं आहे आणि आपले सगळे गोळेसुद्धा तयार झालेले आहेत. या पद्धतीनं आता आपण एक एक गोळा या तेलामध्ये सोडून तळून घेऊया. हे तेल जे आहे ते कांदा तळलेलंच तेल आपण इथं वापरणार आहोत. एक एक गोळा अशा पद्धतीनं. आता आपले हे गोळे जे आहेत ते मस्त ब्राऊन रंगापर्यंत असे तळलेले आहेत. पद्धतीनं मित्रांनो हे आपले गोळे जे ते आहेत ते तळून झालेले आहेत. आता आपण ह्या गोळी बिर्याणीसाठी लागणाऱ्या मसाल्याची तयारी करून घ्यायला सुरुवात करू. इथं भांडं गरम करायला ठेवलेलं आहे. त्या भांड्यामध्ये आपण साधारण 4 मोठे चमचे एवढे तेल घेतलेलं आहे. बारीक चिरलेला कांदा जो आहे 4 कांदे आपण बारीक चिरून घेतले होते ते कांदे घालून घेऊया. आता आपण याच्यामध्ये कांदा आपला ब्राऊन झालेला आहे त्यामध्ये आलं लसूण घालू. आपलं आलं लसूण आता व्यवस्थित भाजून झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जे टोमॅटो कापून घेतले होते 4 मोठे टोमॅटो ते 4 मोठे टोमॅटो घालून टोमॅटो चांगले मऊ होईपर्यंत हे भाजून घेऊ. एक चमचा हळद घालून घेऊ. त्यानंतर 2 चमचे लाल तिखट घालून घेऊ. 2 चमचे धनेपूड घालून घेऊ. 1 चमचा जिरेपूड घालून घेऊ. 1 चमचा गरम मसाला घालून घेऊ आणि हे मसाले सगळे व्यवस्थित मिसळून घेऊ. अर्धा पेला छोटा पाणी घालून घेऊ आणि हे व्यवस्थित शिजवून घेऊ, आटवून घेऊ. तर या पद्धतीनं तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण तळलेला कांदा घालून घेऊया. तळून ठेवलेला जो आपला कांदा आहे तो कांदा घालून घेऊया. त्याच्याशिवाय थोडे काजू घालून घेऊया तळलेले आणि आपण जे गोळे तळून घेतलेले आहेत ते सगळे गोळे मिक्स करून घेऊया आणि हा मसाला सगळा त्या गोळ्यांबरोबर आपल्याला परतून घ्यायचा. गोळ्यांना चांगला हा मसाला सगळ्या बाजूने कोट झाला पाहिजे. या पद्धतीनं आपला गोळ्यांचा मसाला जो आहे त्याचा थर आपण खाली लावून घेतलेला आहे. आता मित्रांनो या गोळी मसाल्यावर आपण तळलेला कांदा पसरून घेऊया. थोडे तळलेले काजू पसरून घेऊया. थोडी कोथिंबीर पसरून घेऊया आणि पुदिना घालून घेऊया. मित्रांनो आपण इथं पाणी उकळायला ठेवलेलं आहे. तांदळाचं प्रमाण जेवढं असेल त्याच्या 3 पट आपण पाणी इथं उकळायला ठेवलेलं आहे. पाणी आपलं गरम व्हायला लागलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 4 चमचे
मीठ घालून घेऊया। हे मीठ तुम्हाला जरी जास्त वाटत असेल तरी तांदळाला जेवढं आवश्यक असेल तेवढंच मीठ तांदळाबरोबर राहतं आणि राहिलेलं मीठ पाण्याबरोबर निघून जातं। मित्रांनो, आपलं पाणी आता चांगलं उकळायला सुरुवात झालेली आहे। त्याच्यामध्ये आपण जे गरम मसाले घेतले होते, शाही जिरे, लवंग, दालचिनी, वेलदोडा, काळे मिरे, मोठी वेलची, त्याच्याशिवाय हिरव्या मिरच्या, या सगळ्या गोष्टी घालून घेऊया आणि त्याच्याबरोबर आहे ना कोथिंबीर, पुदिना घालून घेऊया। आणि ह्या गोष्टी सगळ्या पाण्यामध्ये थोडा वेळ चांगल्या उकळून घेऊया। आपण अर्धा तास भिजवलेला जो तांदूळ आहे तो त्याच्यामध्ये सगळा घालून घेऊया आणि हा तांदूळ आपल्याला 80% शिजवायचा आहे। आता मित्रांनो, आपला तांदूळ 80% शिजलेला आहे। हा तांदूळ आपण या गोळीचा जो मसाला केलेला आहे आपण गोळ्यांचा त्याच्यावर या पद्धतीने पसरून घेऊया। आपला तांदूळ सगळा पसरून झालेला आहे गोळीच्या मसाल्यावर। त्याच्यावर आता आपण हे तूप घालून घेऊया। राहिलेला तळलेला कांदा जो आहे तो वरतून पसरून घेऊया आणि तळलेले काजू जे आहेत तेही त्याच्यावर व्यवस्थित घालून घेऊया। या पद्धतीने मित्रांनो, आपली गोळी बिर्याणी, शाकाहारी गोळी बिर्याणी तयार झालेली आहे। आपण हे झाकून आता याला एक 15 मिनिटं वाफ येऊन देऊ, त्याच्यानंतर आपली तयार होईल शाकाहारी गोळी बिर्याणी। आता 15 मिनिटं झालेली आहेत, आपण बघूया आपली बिर्याणी झाली आहे का। बिर्याणीला वाफ आलेली आहे। बिर्याणी काढून बघू आपण कशी झाली ते। हे बघा मित्रांनो, अशी मस्तपैकी आपली गोळी बिर्याणी तयार झालेली आहे आणि आपल्या गोळ्या ज्या आहेत त्या या पद्धतीने तयार झालेल्या आहेत। वास एवढा छान सुटलाय। ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। रेसिपी आवडली तर आपल्या मित्रांना, मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या रेसिपीला एक लाईक तुमचा नक्की द्या। धन्यवाद।